नाशिकमध्ये अंधश्रद्धेच्या नावाखाली सुरू असलेल्या धक्कादायक प्रकाराचा पर्दाफाश झाला आहे. दैवी तोडगे, अघोरी पूजा आणि मृत्यूची भीती दाखवून लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या कथित भोंदूबाबा कमलेश अधिकारी आणि त्याच्या पत्नीविरोधात अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नमस्कार, आपण पाहत आहात A1 न्यूज महाराष्ट्र. सर्वांचं स्वागत आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या प्रयत्नांमुळे ही मोठी कारवाई करण्यात आली आहे. सोलापूरमधील 2 भावांना कुटुंबावर दैवी संकट आहे अशी भीती दाखवत नाशिकच्या भोंदूबाबाने आपल्या जाळ्यात ओढले. उज्जैनच्या स्मशानभूमीत अघोरी पूजा, पशुबळी आणि दारूचा प्रसाद देत तब्बल 1.5 लाख रुपये उकळल्याचा आरोप करण्यात आला आहे. इतकेच नाही तर त्र्यंबकेश्वर आणि पिंपळखेड येथील आश्रमांमध्ये पीडितांना बळजबरीने ठेवून त्यांच्याकडून काम करून घेतल्याचाही आरोप आहे. मठ बांधण्याच्या नावाखाली 2 एकर जमीनही स्वतःच्या नावावर करून घेतल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात जादूटोणा विरोधी कायद्यासह विविध गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अन्निसच्या कार्यकर्त्यांनी पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. अंधश्रद्धेच्या नावाखाली सुरू असलेल्या फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन अन्निसने केले आहे. प्रतिनिधी A1 न्यूज महाराष्ट्र, नाशिक. भोंदूअशोक खरतच्या प्रकरणानंतर राज्यामध्ये भोंदूबाबांच्या विरोधात अनेक गुन्हे दाखल होत आहेत. याचे कारण म्हणजे पीडितांमध्ये लढण्याची हिंमत आलेली आहे, त्यांना न्यायाची प्रतीक्षा निर्माण झालेली आहे आणि महाराष्ट्र आणि त्यांना साथ देत आहेत. असे सोलापूर जिल्ह्यातलं एक प्रकरण आमच्याकडे आलं होतं. नाशिकच्या इंदिरानगर पोलीस स्टेशनमध्ये सदर भोंदूबाबाच्या विरोधात आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे. या भोंदूबाबाने अनेक लोकांना फसवण्याची शक्यता या ठिकाणी आम्हाला दिसून येत आहे. त्यामुळे पीडित व्यक्तींनी समोर यावं. नाशिक येथील एका बंधूने सोलापूरच्या 2 तरुणांना त्यांच्या जमिनीत दैवी दोष असून तिच्यात गुप्तधनही आहे, त्याच्यात अतृप्त आत्मे आहे, त्याच्यामुळे त्यांच्या आईवडिलांचं निधन झाल्याची बतावणी करून, बहाणा करून त्यांचे आर्थिक तसेच मानसिक शोषण केल्याची तक्रार अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांकडे आली. त्याबद्दल कार्यकर्त्यांनी इंदिरानगर पोलीस स्टेशनमध्ये ह्या तरुणांना घेऊन जाऊन तेथे गुन्हा दाखल झालेला आहे. ह्या भोंदूने अजूनही अनेक लोकांना फसवण्याची शक्यता आहे, म्हणून लोकांनी पुढे येऊन इंदिरानगर पोलीस स्टेशनशी संपर्क करावा किंवा महाराष्ट्र अन्निसच्या कार्यकर्त्यांशी संपर्क करावा, जेणेकरून पुढील भोंदूंना कायद्याचा चाप बसू शकेल. माझे नाव मदन नवनाथ देवकर, राहणार लवळ, तालुका माढा, जिल्हा सोलापूर येथील रहिवासी असून मी सप्टेंबर 2023 मध्ये नाशिक येथील भोंदूबाबा कमलेश शिवकुमार अधिकारी या महाराजांचं नाथमाता भक्ती या यूट्यूब चॅनल बघून त्यांच्याशी संपर्क साधून त्यांच्या मठावर भेटायला गेलो होतो. तेव्हा माझ्या काही वैयक्तिक अडचणी विचारल्या असता त्यांनी मला तुझी जमीन शापित जमीन आहे व तिथे तुझ्या करणी केलेली आहे, तुझ्या जमिनीमध्ये गुप्तधन आहे, ते गुप्तधन काढून देतो व तुमच्या शरीरावर भूत प्रेत बाधा आहे, ते बाधा काढून देतो असे सांगितले व त्या पूजाविधीसाठी त्यांनी आम्हाला उज्जैनला बोलवले व तिथे मी त्यांना 1.5 लाख रुपये त्यांना दिले. तिथे त्यांनी मशानामध्ये अघोरी पूजा केल्या. अघोरी पूजा केल्यानंतर त्यांनी आम्हाला नंतर पिंपळखेड येथील आश्रमात बोलवले. तिथे त्यांनी आमच्यावर आणखी पूजाविधीच्या बहाण्याने आम्हाला 2 एकर जमीन, माझ्या भावाच्या नावावर 2 एकर जमीन त्यांनी देण्यास भाग पाडले व त्याच्यावर अघोरी पूजाविधी